जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर. आपण पाहत आहे जत 24 न्यूज. अंमलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 05 अंतर्गत दिलेल्या आदेशाचा चुकीचा अंमल थांबवून सदर रस्त्याबाबत चौकशी करून न्याय देण्याची मागणी अमोक्षित हनुमंत वडर व इतर 7 राहणार सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली यांनी केली आहे. गट नंबर 870 मधून यापूर्वी रस्ता नव्हता व नाही, तरी आपल्या कार्यालयाकडून गट नंबर 870 लगत गट नंबर 845 मधून देण्यात आलेला आहे. सदर आदेशानुसार रस्ता हा गट क्रमांक 845, 723, 724, 862, 863, 834, 866 मधून देणे अपेक्षित असताना मंडळ अधिकारी यांनी बेकायदेशीररित्या गट क्रमांक 870 मधून रस्ता तयार करण्याचे काम केले आहे. हा प्रकार आपल्या आदेशाविरुद्ध असून कायद्याचे उल्लंघन करणार आहे. आदेशाप्रमाणे नमूद गट नंबर 870 चे प्रतिवादी यांनी जो रस्ता अडवला आहे तो रस्ता प्रतिवादी यांनी उत्तर लगत वहिवाटीचे 12 फूट रुंदीचे रस्ता देण्याचे आदेश असताना मंडळ अधिकारी माडगाळे यांनी गट 870 मधून रस्ता देत आहेत. 870 च्या सरबांधालगत रस्ता दिलेला आहे. सदर गट 870 च्या सरबांधावर जो दगड रोवलेला आहे तो उपटून टाकून बेकायदेशीर रस्ता करीत होते. सदर रस्त्यास गट नंबर 870 लगत करण्यास व जो रस्ता करण्यास आपल्या कार्यालयाने आदेश केला आहे तो गट नंबर 845 मधून झालेला असून याची नोंद 7/12 झालेली आहे. तरी माझ्या गटाच्या रस्त्याबाबत कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसताना बेकायदेशीर रस्ता करीत आहेत. सदर रस्त्याची जागेवर येऊन चौकशी करण्यात यावी व बेकायदेशीर काम तात्काळ थांबवावे. आदेशानुसार योग्य गटातून रस्ता देण्यात यावा. बेकायदेशीर काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अमोक्षित वडर, पद्मण्णा वडर, राजश्री वडर, रेणुका वडर, हनुमंत वडर आदींनी माननीय अप्पर तहसीलदार संघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अमोक्षित हनुमंत वडर, राहणार सोन्याळ तालुका जत जिल्हा सांगली. अधिकारी माडगाळे यांनी बेकायदेशीर 870 व 71 मध्ये शिव उपटून टाकून रस्ता केलेला आहे. 870-71 मध्ये आदेश हा 845 मधून असून संपूर्ण रस्ता हा 870 व 71 मध्ये झालेला आहे. याची योग्य चौकशी